जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक 6वा. समास 5वा. माया ब्रह्म निरूपण. श्रीराम. श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्म ते कैसे. श्रोत्या वक्तयांच्या मिसे निरूपण ऐका. श्रोते विचारतात की माया कशी असते, ब्रह्म कसे असते. श्री समर्थ म्हणतात की श्रोते वक्त्यांच्या संवादाच्या निमित्ताने निरूपण ऐकावे. ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार. ब्रह्माशी नाही पारावार, मायेशी आहे. ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे, तर माया ही सगुण साकार आहे. ब्रह्माला मर्यादा अंत नाही, मायेला अंत आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चंचळ चपळ. ब्रह्म निरोपाधी केवळ, माया उपाधी रूपी. ब्रह्म निर्मळ निश्चळ आहे, तर माया चंचळ असून चपळ आहे. ब्रह्म केवळ निरुपाधिक आहे, तर माया उपाधिरूप आहे. माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना. माया नासे ब्रह्म नासेना, कल्पांत काळी. माया दिसते ब्रह्म दिसत नाही, माया भासते ब्रह्म भासत नाही. माया नाश पावते ब्रह्म कल्पांताचे, वेळीही नाश पावत नाही. माया रचे ब्रह्म रचेना, माया खचे ब्रह्म खचेना. माया रुचे ब्रह्म रुचेना, अज्ञानासी. माया रचली जाते, ब्रह्म रचले जाऊ शकत नाही. माया नष्ट होते, ब्रह्म नाश पावत नाही. अज्ञानी माणसाला माया गोड वाटते, त्याला ब्रह्म रुचत नाही. माया उपजे ब्रह्म उपजेना, माया मरे ब्रह्म मरेना. माया धरे ब्रह्म धरेना, धारणेसी. माया उपजते ब्रह्म उपजत नाही, माया मरते ब्रह्म मरत नाही. मायेची धारणा करता येते, ब्रह्माची धारणा करता येत नाही. माया फुटे ब्रह्म फुटेना, माया तुटे ब्रह्म तुटेना. माया विटे ब्रह्म विटेना, अविनाश ते. माया फुटते ब्रह्म फुटत नाही, माया तुटते ब्रह्म तुटत नाही. माया विटते ब्रह्म अविनाशी असल्याने ते विटतही नाही. माया विकारी ब्रह्म निर्विकारी, माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी. माया नाना रूपे धरी, ब्रह्म ते अरूप. माया विकारी आहे, तर ब्रह्म निर्विकारी आहे. मायाच सर्व काही करते, ब्रह्म काहीच करत नाही. माया नाना रूपे धारण करते, तर ब्रह्म हे अरूप आहे. माया पंचभूतिक अनेक, ब्रह्म ते शाश्वत एक. माया ब्रह्मांचा विवेक, विवेकी जाणती. माया पंचभौतिक असून अनेक रूपे धारण करते व अशाश्वत असते, तर ब्रह्म एकच असून ते शाश्वत असते. विवेकी लोकच माया ब्रह्मांचा विवेक जाणतात. माया लहान ब्रह्म थोर, माया असार ब्रह्म सार. माया अति पार, ब्रह्मासी नाही. माया लहान आहे, तर ब्रह्म थोर आहे. माया असार, तर ब्रह्म सार आहे. माया अलीकडे आहे, तर ब्रह्माला शेवटच नाही. सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादिली. परी ते निवडली घेतली साधूजनी. माया विस्तार पावल्यामुळे तिने ब्रह्माला झाकून टाकले असे संत असतात. ते झाकल्या गेलेल्या ब्रह्मस्थितीला निवडून घेतात. गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडून क्षीर सेविजे. माया सांडून अनुभविजे, ब्रह्म तैसे. शेवाळ दूर सारून पाणी घ्यावे, किंवा नीर क्षीर मिश्रणातून नीर सांडून दूध सेवन करावे, तसे माया सांडून ब्रह्म अनुभवावे लागते. ब्रह्म आकाश ऐसे निवड, माया वसुंधरा डहुड
ब्रह्म सूक्ष्म केवळ माया स्थूळ रूपी. ब्रह्म आकाशासारखे निर्मळ आहे, माया वसुंधरेसारखी गढूळ असते. ब्रह्म अत्यंत सूक्ष्म तर माया स्थूल रूप असते. ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे, माया ते प्रत्यक्ष दिसे. ब्रह्म ते समची असे, माया ते विषम रूपी. ब्रह्म अप्रत्यक्ष असते, माया प्रत्यक्ष दिसून येते. ब्रह्म असच असते तर माया विषम रूपी असते. माया लक्ष ब्रह्म अलक्ष, माया साक्ष ब्रह्म असाक्ष. मायेमध्ये दोन्ही पक्ष, ब्रह्मी पक्षची नाही. माया लक्ष आहे तर ब्रह्म अलक्ष आहे. माया साध्य आहे तर ब्रह्म असाध्य आहे. मायेमध्ये मी व तू असे दोन पक्ष आहेत, तर ब्रह्म हे अपक्ष आहे. माया पूर्व पक्ष ब्रह्मा सिद्धांत, माया असंत ब्रह्म संत. ब्रह्मासी नाही कारणे हेत मायेसी आहे. माया पूर्व पक्ष म्हणजे मिथ्या आहे, तर ब्रह्म सिद्धांत आहे. माया अनित्य आहे तर ब्रह्म नित्य आहे. ब्रह्माला हेतू नाही, कर्म नाही, तर माया हेतुयुक्त व कर्ममय आहे. ब्रह्म अखंड घनदाट, माया पंचभूतिक पोचट. ब्रह्म ते निरंतर निघोट, माया ते जुनी जर्जरी. ब्रह्म अखंड ओतप्रोत आहे, तर माया पांचभौतिक आणि पोकळ आहे. ब्रह्म हे निरंतर परिपूर्ण आहे, तर माया जुनी जर्जर आहे. माया घडे ब्रह्म घडेना, माया पडे ब्रह्म पडेना. माया विघडे ब्रह्म विघडेना. तैसे जैसे माया घडविले जाते ते घडवले जात नाही. माया पडते ब्रह्म पडत नाही. माया बाधित होते ब्रह्म बाधित होत नाही. ते जसेच्या तसे असते. ब्रह्म असतची असे, माया निरसंताच निरसे. ब्रह्मास कल्पांत नसे, मायेसी आहे. ब्रह्म नेहमीच मायेचे निरसन केले असता ती नाहीशी होते. ब्रह्माला कल्पांत नाही, मायेला कल्पांत आहे. माया कठीण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ. माया नासे सर्व काळ ब्रह्मची असे. माया कठीण व ब्रह्म अत्यंत कोमल. माया अल्प तर ब्रह्म विशाल आहे. माया नाशिवंत तर ब्रह्म सर्व काळ असते. वस्तू नव्हे बोलिजे ऐसा, माया जैसे बोलिजे तैसा. काळ पावेना वस्तूसी, मायेसी झडपी. ब्रह्म हे वाणीने वर्णन करता येण्याजोगे नाही, तर मायेचे जसे वर्णन करावे तशी ती असते. काळ मायेवर झडप घालतो, तर तो ब्रह्मास स्पर्शही करू शकत नाही. नाना रूप नाना रंग, तितुका मायेचा प्रसंग. माया भंगे ब्रह्म अभंग, जैसे तैसे. नाना रूपे नाना रंग हा सर्व मायेचा विलास आहे. माया नष्ट होते, ब्रह्म हे जैसेच्या तैसे अभंग राहते. आता असो हा विस्तार, चालत जाते सचराचर. तितुकी माया परमेश्वर, अबाह्य अभ्यंतरी. असो आता हा विस्तार पुरे झाला. या जगात जे काही चराचर निर्माण होते व नष्ट होते, तितकी सर्व माया आहे. परमेश्वर हा सबाह्य अभ्यंतरी व्यापून असतो. सकळ उपाधी वेगळा, तो परमात्मा निराळा. जडी असोनी नातडे, जडा अशा जैसे आकाश जैसे. जळात असूनही आकाश जसे जळाला स्पर्शही करू शकत नाही, तसे सबाह्य अभ्यंतरी असूनही परमात्मा हा सर्व उपाधीपासून निराळा असतो. माया ब्रह्मांचे विवरण करिता चुके जन्म मरण. संतास गेली या शरण, मोक्ष लाभे. माया ब्रह्मांचे विवरण केल्याने जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होते.
संतांना शरण गेले की मोक्ष लाभतो. अरे या संतांचा महिमा बोलवया नाही सीमा. जयाचेनी जगदात्मा अंतरीच होय. ज्यांच्यामुळे प्रत्यक्ष जगदात्मा हृदयीच प्रकट होतो त्या संतांचा महिमा अपार आणि अवर्णनीय आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे माया ब्रह्म निरूपण नाम समास 5वा समाप्त.